का तुम्हाला पण एफडी मध्ये फक्त 6 ते 8% वार्षिक परतावा मिळतो आणि या कमी परताव्यामुळे तुम्हाला दर महिन्याला पैसे खर्च करताना खूप काटकसरत करावी लागते किंवा ज्या एफडीच्या भरोश्यावरती तुम्ही तुमचं फ्युचर अवलंबून केला आहे, त्या ज्या इन्कमवरती तुमचं फ्युचर डिपेंडंट आहे, ती इन्कम एवढी कमी आहे की तुम्ही तुमचं लाईफस्टाईल प्रॉपरली मेंटेन नाही करू शकणार. जर हो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. एक गोष्ट समजून घ्या, जर तुम्ही एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे तर याचाच अर्थ असा होतो की तुम्हाला एफडी ची इन्व्हेस्टमेंट सेफ वाटते आणि ज्या बँकेत तुम्ही एफडी केली आहे तुम्हाला त्या बँकेवरती पूर्णपणे भरोसा आहे, पूर्णपणे विश्वास आहे, मगच तुम्ही त्या बँकेत एफडी केली आहे. म्हणजे की तुमचा पैसा बुडणार नाही, कुठे जाणार नाही, या भरोशावरती तुम्ही त्या बँकेत एफडी केली आहे. जर तुम्हाला त्या बँकेवरती एवढा भरोसा आहे, एवढा विश्वास आहे, तर तुम्ही त्या बँकेचे कस्टमर का बनतात? त्या बँकेत एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही त्या बँकेचे कस्टमर का बनतात? मी म्हणतो तुम्ही त्या बँकेचे कस्टमर बनण्याऐवजी तुम्ही त्या बँकेचे शेअर होल्डर बना. तुम्हाला एफडी पेक्षा जास्त परतावा मिळेल. उदाहरण आपण घेऊया एसबीआय बँकेच्या शेअरचं. एसबीआय बँकेच्या शेअरनी जानेवारी 2000 पासून ते डिसेंबर 2024 पर्यंत 15.6% परतावा दिला आहे. समजून घ्या, तुम्ही जानेवारी 2000 मध्ये एसबीआय मध्ये एक एफडी केली आणि तुम्हाला दरवर्षी 8% परतावा मिळाला. तर 8% परताव्याच्या हिशोबाने तुमची आज 1 लाखाची एफडी झाली असती 6,85,000 ची. आणि जर तुम्ही त्याच बँकेचे जानेवारी 2000 मध्ये 1 लाखाचे शेअर विकत घेतले असते तर त्या शेअरची आजची व्हॅल्युएशन असली असती 37,50,000. बघा मित्रांनो, कुठे 6,85,000 आणि कुठे 37,50,000. किती मोठा फरक आहे. तीच बँक, तीच एफडी, तीच सिक्युरिटी, तोच भरोसा आणि रिटर्न्स मध्ये एवढा फरक. तर समजा आणि मग इन्व्हेस्ट करा. आणि फिनान्शियल प्लॅनिंगसाठी किंवा ॲडवायझरीसाठी तुम्ही मला कधी पण कॉल, व्हॉट्सअप वरती संपर्क साधू शकता. धन्यवाद.